यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। IIT इंदूरमधून श्रुती संदीप घोडके यांना मास्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान, एक कौतुकास्पद यशोगाथा। रयत शिक्षण संस्थेतील संशोधक प्राध्यापक डॉक्टर संदीप विलासराव घोडके आणि पर्यवेक्षिका संजीवनी संदीप घोडके यांची कन्या श्रुती घोडके यांनी नुकतेच भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजेच IIT इंदूरमधून मास्टर ऑफ सायन्स ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली आहे। इंदूर येथील IITच्या कॅम्पसमध्ये IITचे प्रमुख निर्देशक प्राध्यापक डॉक्टर सुहास जोशी यांच्या हस्ते आणि पद्मभूषण डॉक्टर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमागदार सोहळा पार पडला। श्रुतीचा हा प्रवास केवळ पदवी मिळण्यापुरता मर्यादित नाही, तर तो जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण यशाचा एक प्रेरणादायी आलेख आहे। लहानपणापासूनच तिला गणित, संस्कृत आणि विज्ञानाची विशेष आवड होती। या आवडीला तिने अभ्यासाची जोड देत IPM शिष्यवृत्ती, 10वी 12वी बोर्ड परीक्षा, मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि गेट परीक्षेतही उत्कृष्ट गुण मिळवले आहेत। विशेष म्हणजे मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळण्यापूर्वीच श्रुतीच्या संशोधन आणि शैक्षणिक प्रगतीमुळे तिला एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीत सिनियर इंजिनियर म्हणून दिल्ली येथे चांगल्या पॅकेजसह नोकरीची संधी मिळाली आहे। हे तिच्या बुद्धिमत्तेचे आणि परिश्रमाचेच फळ आहे। श्रुतीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विविध शैक्षणिक संस्था, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि रयत बँक यांनी तिचे यापूर्वीही कौतुक केले आहे। आता या नवीन यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे विविध पदाधिकारी, शिक्षण प्रेमी आणि रयत परिवाराने तिचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे। श्रुती घोडके ही आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्श ठरली आहे, जिने केवळ शिक्षणच नव्हे तर आपल्या कौशल्याच्या जोरावर करिअरमध्येही झेप घेतली आहे। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।